नमस्कार. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. दिनांक 17 एप्रिल 2024ला सराफा लाईन परिसरात खासदार संजय राऊत यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिक नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुलाच्या गॅलरीत उभे होते. गॅलरी शिकस्त असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने उभे असलेल्या नागरिकांना देत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकांना खाली येण्याची विनंती केली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास या शिकस्त व्यापारी संकुलाची झडपी धो धो करीत पडली. एकीकडे कर्तव्यदक्ष नागरिक व व्यापारी यांनी दिनांक 26/5/2023ला चांदूर बाजार नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन व्यापारी संकुलाची झडपी शिकस्त असल्याची माहिती देत वेळेवर झडपी दुरुस्त करण्याची मागणी केली व दिलेल्या निवेदनात हेही व्यापाऱ्यांनी नमूद केले की वेळेवर या झडपीला दुरुस्त नाही केले तर या संकुलात राहणारे व्यापारी, येणारे ग्राहक किंवा या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांवर ही झडपी पडून अनुचित प्रकार घडेल. अशा संवेदनशील व्यापाऱ्यांच्या या निवेदनावरून 1 वर्ष पूर्ण झाले, पण नगरपालिका प्रशासनाला त्या व्यापारी संकुलाच्या शिकस्त झडपी दुरुस्त करण्याकरिता वेळ मिळाला नाही. याला काय म्हणावे? आज सकाळी 11च्या सुमारास व्यापारी संकुलाची शिकस्त झडपी धो धो करीत पडली. सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, हे मात्र विशेष. कुंभकर्णी झोपलेल्या त्या नगरपालिकेला आता तरी जाग येणार का, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले, हे मात्र विशेष.